जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार असल्याने आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत समाधान व्यक्त केले आहे। जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 13 मे रोजी मतदान होणार असल्याने निवडणूक विभाग सज्ज झालेला आहे। बदनापूर विधानसभा मतदारसंघातील 358 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 12 मे रोजी मतदान केंद्रांवर निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हजर झाल्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुतरावे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत। दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, आरडीसी डॉक्टर सोहम वायाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नेपानीसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बदनापूर विधानसभा मतदारसंघातील दोपटेश्वर, सेलगाव, नानेगाव, जामखेड, बदनापूर केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली व समाधानही व्यक्त केले आहे। यावेळी बदनापूर निवडणूक निर्णय अधिकारी सरिता सुतरावे, तहसीलदार अश्विनी डमरे, नायब तहसीलदार मुकुंद उन्हाळे, रामेश्वर दळवी, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे उपस्थित होते। दरम्यान बदनापूर विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रांना भेटी दिल्या असून सर्व यंत्रणा व्यवस्थित आहे व मतदान केंद्रावर मतदारांना त्रास होऊ नये त्या दृष्टीने पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। तसेच उन्हाच्या त्रासापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप टाकण्याची सूचना काही केंद्रांना देण्यात आली आहे, अशी माहिती डॉक्टर सोहम वायाळ, आरडीसी जालना यांच्याकडून प्राप्त झाली आहे।